Hello student, this is your lesson. Today we are discuss about chapter number 14. Name is Elements, Compounds and Mixtures of the 7th standard in the science subject. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण याचा 7वी वर्गाचा 14वा घटक पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे मूलद्रव्य, संयुगे आणि मिश्रणे. तर मग तर सर्व विद्यार्थ्यांनी मग दोन्ही माध्यमाचे विद्यार्थी सेमी आणि मराठी त्यांनी व्हिडिओ पाहत असताना पुस्तक जवळ ठेवणं कंपल्सरी आहे, आवश्यक आहे. कारण पुस्तक जवळ ठेवल्यानंतर तुम्हाला कोणता भाग चालू आहे आणि तो अगदी व्यवस्थित समजणार आहे. ठीक आहे. नाउ लेट्स स्टडी. द फर्स्ट पॉइंट इज मॅटर. मॅटर मीन्स द्रव्य. नाउ व्हाट इज मॅटर? नाउ यू have studied in the previous standard, 6th standard, what is substance, what is object, or also you know that the matter. Okay. तर विद्यार्थ्यांनो, 6वीला तुम्ही वस्तू म्हणजे काय, पदार्थ म्हणजे काय, द्रव्य म्हणजे काय किंवा पदार्थाचे गुणधर्म आहेत ते तुम्ही अगदी व्यवस्थित आणि डिटेल मध्ये 6वीला तुम्ही शिकलेला आहात. मग आपण परत या 7वीच्या वर्गामध्ये त्याचा जो पुढचा भाग आहे तो आपण सविस्तर पाहणार आहोत. द फर्स्ट पुढे कन्सेप्ट इज मॅटर. मॅटर मीन्स द्रव्य. व्हॉट इज मॅटर? एन ऑब्जेक्ट इज मेड ऑफ विच सबस्टन्स इज कॉल्ड मॅटर. मग द्रव्य म्हणजे काय? तर अशी वस्तू जी मूळ स्वरूपात, म्हणजे द्रव्य म्हणजे काय म्हणतो आपण जनरल त्याला, की मूळ स्वरूपात आढळणारी गोष्ट म्हणजेच द्रव्य. मग त्यामध्ये आपण कुठले उदाहरण घेता येईल? लोखंड असेल, लोखंडाचे जे मूळ कण आहेत मूळ रूपात, किंवा एखादा पदार्थ असेल, पाणी असेल, तर तो मूळ रूपामध्ये ज्या पद्धतीने आपल्याला आढळतो, मूळ रूप त्याला या ठिकाणी आपण द्रव्य म्हणतो. ओके. नाउ द नेक्स्ट कन्सेप्ट इज, नाउ डू यू अंडरस्टँड मॅटर? यस. द नेक्स्ट इज प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. मग द्रव्याचे गुणधर्म आपण पाहणार आहोत. यू नो ऑल्सो the properties of substances, properties of object you have studied in the previous standard. Now we see some important properties of the matter in this topic. The first is matter present in solid, liquid and gaseous states. Now the matter has present in 3 states: solid, liquid and gaseous. मग द्रव्य आपण जवळपास मूळ पदार्थ पाहतो की 3 अवस्थेमध्ये आढळतो. त्यामध्ये मग तो स्थायिक आहे, द्रव आहे आणि वायू, या मुख्य 3 अवस्थेमध्ये या ठिकाणी आपल्याला द्रव्य आढळतो. दॅट इज द फर्स्ट कन्सेप्ट ऑफ द मॅटर. द नेक्स्ट इज इट इज रिस्पॉन्सिबल फॉर देअर प्रॉपर्टीज. नाउ मॅटर इज रिस्पॉन्सिबल फॉर द मेकिंग ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ एनी स्टेट. म्हणजे कोणत्याही पदार्थाची जी अवस्था असते वेगवेगळी, मग ती स्थायी असेल, द्रव असेल, वायू असेल, तर या अवस्थेचे जे वेगवेगळे गुणधर्म आपल्याला माहिती आहे की स्थायी पदार्थाचे गुणधर्म वेगळे आहेत, द्रव पदार्थाचे गुणधर्म वेगळे आहेत, स्थायी पदार्थाचे गुणधर्म वेगळे आहेत, वायू पदार्थाचे गुणधर्म वेगळे आहेत. मग हे जे गुणधर्म वेगळे कोणामुळे होतात? तर या द्रव्यामुळे, मॅटरमुळे. नाउ this is the second property of the matter. It is responsible for the properties of the states. The third is they are divided into small particles. Their properties due to matter. म्हणजे काय? आपल्याला द्रव्यामुळेच या ठिकाणी पदार्थाची अवस्था उत्पन्न झाल्या. मग पदार्थाच्या अवस्थेचे गुणधर्म आपल्याला वेगवेगळे जे जाणवतात, त्याचं मुख्य कारण आहे द्रव्य म्हणजेच मॅटर. दे आर डिवाइडेड इनटू स्मॉल पार्टिकल्स. देअर प्रॉपर्टीज ड्यू टू मॅटर मीन्स पदार्थाचे काही वेगवेगळ्या अवस्था आहेत, त्यांचे जे वेगवेगळे गुणधर्म आहेत, ते वेगवेगळे गुणधर्म आपल्याला मुख्यतः आढळण्याचं कारण आहे मॅटर म्हणजेच द्रव्य. नाउ this is the third property of the matter, and the fourth is the properties of matter of which each of them is made. The fourth property of the matter is the properties of matter of which each of them is made. Now any state is made from the due to the matter. म्हणजे कोणताही पदार्थ कशापासून बनलेला आहे? द्रव्यापासून. द्रव्य
हे त्या पदार्थाच्या बनण्याचं मुख्य असं काय आपल्याला या ठिकाणी कारण आढळलं. हे तुमच्या लक्षात असेल. या सर्व प्रॉपर्टीवरून, या सर्व गुणधर्मावरून तुमच्या एक लक्षात आलेलं असेल की कोणताही पदार्थ असेल, मग तो स्थायिक असेल, द्रव असेल किंवा वायू असेल, तो मुख्यतः निर्माण होण्याचं मुख्य कारण आहे मॅटर म्हणजेच द्रव्य आहे. नाउ दॅट इज द कन्सेप्ट ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. डू यू अंडरस्टँड? यस. म्हणजे तुम्हाला द्रव्याचे गुणधर्म समजले. ओके. नाउ द नेक्स्ट कन्सेप्ट इज सबस्टन्स. नाउ व्हॉट इज सबस्टन्स? द्रव्य पदार्थ म्हणजे काय? मॅटर इज मेड ऑफ ओनली वन कॉन्स्टिट्यूएंट इज कॉल्ड मॅटर. द्रव्य म्हणजे पदार्थ म्हणजे काय? मॅटर इज मेड ऑफ ओनली वन कॉन्स्टिट्यूएंट इज कॉल्ड सबस्टन्स. पदार्थ म्हणजे काय की जो या ठिकाणी जी वस्तू आपल्याला मूळ स्वरूपामध्ये एकाच या ठिकाणी घटकापासून बनलेली असते. फॉर एक्झाम्पल गोल्ड, सिल्वर, वॉटर, chalk, etc. we will give lot of examples for the substances. अवतीभोवती आपल्याला हजारो प्रकारचे पदार्थ या ठिकाणी असतात. Now there are two types of the substances, natural substances and man-made substances. मग आपल्याला पदार्थ मुख्यतः दोन प्रकारचे आहेत. त्यामध्ये मानवनिर्मित पदार्थ आहेत आणि नैसर्गिक पदार्थ आहेत. हे तुम्हाला ऑलरेडी माहित आहे. ओके. Now that is the concept of substance. Substance ही concept समजली. ठीक आहे. Now the next point is classification of substances. Now we will study the classification of substances. Now there are three types of the substances on the classification. First is element, second is compound, and the third is mixture. Now there are three types of the substances on the classification. Element means मूलद्रव्य, compound means संयुग, and the mixture means मिश्रण. म्हणजे मुख्यतः या ठिकाणी आपण पदार्थाचे तीन प्रकारे वर्गीकरण करतो. त्यामध्ये पहिला आहे मूलद्रव्य, दुसरा आहे संयुग, तिसरा आहे मिश्रण. तर आपल्या अवतीभोवती जे पदार्थ आपल्याला आढळतात ते मुख्यतः तीन प्रकारचे आहेत: मूलद्रव्य, संयुग आणि मिश्रण. ठीक आहे. म्हणजे हे तुम्हाला क्लिअर होणं गरजेचं आहे. नाउ we will study there are three types of the substances in this topic. तर या घटकामध्ये आपण या पदार्थाचे मुख्य प्रकार आहेत तीन: मूलद्रव्य, संयुग आणि मिश्रण. याच्याबद्दल आपण सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. ओके. नाउ द फर्स्ट टाइप ऑफ द substance is element. Element means मूलद्रव्य. Now what is meant by element? A substance whose molecules are made of two or more atoms which are exactly alike is called element. Now what is element? मूलद्रव्य म्हणजे काय? A substance whose molecules are made of two or more atoms which are exactly alike. म्हणजे मूलद्रव्य म्हणजे काय? ज्या पदार्थातील रेणू हे दोन किंवा दोनपेक्षा अधिक अणूपासून बनलेले असतात आणि ते दिसायला तंतोतंत एकसारखे असतात. म्हणजे एखाद्या पदार्थामध्ये जे रेणू आहेत ते विशिष्ट अणूपासून बनलेले आहेत. आता तुम्हाला अणू आणि रेणू या कसे माहित असणं गरजेचं आहे. व्हॉट इज ॲटम अँड व्हॉट इज मॉलिक्यूल? ॲटम मीन्स द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एलिमेंट इज कॉल्ड ॲटम and the smallest particle of compound is called molecule. अणू म्हणजे काय? मूलद्रव्याचं सर्वात लहान कण. म्हणजे the smallest particle in the world it is called atom. म्हणजे जगातला सर्वात लहान कण आपण काय करणार आहोत? ॲटम म्हणजे अणू, आणि त्यापेक्षा थोडा मोठा रेणू. व्हेरी गुड. म्हणजे अणू हे कसं कॉल केले होते? ठीक आहे. अणू आणि रेणू समजला. तर आपण पाहतोय डेफिनेशन एलिमेंट्स. व्हॉट इज मीन बाय एलिमेंट? A substance whose molecules are made of two or more atoms which are exactly alike. म्हणजे एखाद्या पदार्थातील रेणू हे ज्या दोन किंवा अधिक अणूपासून बनलेले असतात, मात्र त्यांचे जे गुणधर्म असतात किंवा ते दिसायला तंतोतंत असतात, एकसारखे असतात, त्यांना काय म्हणतात? एलिमेंट्स. फॉर एक्झाम्पल गोल्ड, आयर्न, ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन, क्लोरीन, झिंक etc. we will give lot of examples. तर आपल्याला असंख्य अशी उदाहरणं देता येतील. ओके. नाउ
The next concept is properties of elements. Means मूलद्रव्याचे. Now we will study about the properties of elements. मग आता आपण काय करणार आहोत? मूलद्रव्याचे गुणधर्म आहेत. मूलद्रव्य म्हणजे काय हे कन्सेप्ट तुम्हाला आणखी कळाली नसेल तेवढीच. तर आपण ते गुणधर्म पाहिला तर तुम्हाला ते कन्सेप्ट कळून जाईल. फर्स्ट इज we do not get different substances by the decomposition of an element. म्हणजे काय? पहिला गुणधर्म काय सांगतोय मूलद्रव्याचा की we do not get different substances by the decomposition. म्हणजे मूलद्रव्याचं जर तुम्ही विघटन म्हणजे आपण मूलद्रव्य एखाद्या पदार्थाचं विघटन करतो त्याला वेगळं करतो, परंतु मूलद्रव्यातील जे काही घटक आहेत किंवा मूलद्रव्य या ठिकाणी विघटनातून मूलद्रव्यामधून आपल्याला म्हणजे मूलद्रव्याचं विघटन केलं आपण तर आपल्याला दुसरा पदार्थ उदाहरणार्थ आपण लोखंडाचे कण जर डिवाइड केले तर त्यापासून आपल्याला चांदी किंवा इतर घटक मिळतील का? मिळणार नाही. म्हणजेच एखाद्या पदार्थाचं विघटन केलं तरी त्याचेच या ठिकाणी कण आपल्याला शिल्लक राहत असतील पण दुसरा पदार्थ मिळत नसेल तर तो या ठिकाणी समजायचं एलिमेंट आहे, मूलद्रव्य आहे. पहिला मूलद्रव्य कळालं सर्वांना? ठीक आहे. द नेक्स्ट इज द स्मॉलेस्ट particle of element is called atom. Now what is atom? The smallest particle of element. मूलद्रव्य अणु म्हणजे काय याचा उपयोग केले होते तर सर्वात लहान कण जो आपण डोळ्याने पाहू शकतो तर सर्वात मूलद्रव्याच्या सर्वात लहान कणाला अणु म्हणतात. Smallest particle of element it is called as atom. Okay, now the next is atoms we cannot see our naked eye. म्हणजे आपण अणु जे आहेत ते आपण उघड्या डोळ्याने या ठिकाणी पाहू शकत नाही बिकॉज दे आर व्हेरी स्मॉल, स्मॉलेस्ट इन साइज. नाउ एटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल इन द वर्ल्ड. वी कॅनॉट सी आवर नेक्ड आईज कारण ते अतिशय सूक्ष्म असतात त्यामुळे आपण उघड्या डोळ्याने त्यांना सहज पाहू शकत नाही. दिस इज द सेकंड प्रॉपर्टी ऑफ द element. The next is the mass and volume of atoms of different elements are different. म्हणजे एखाद्या पदार्थ या ठिकाणी मूलद्रव्य आहे. The mass and volume of atoms of different elements are different. म्हणजे मूलद्रव्यामध्ये जे अणु आहेत त्यांचं वस्तुमान आणि आकारमान हे वेगळं आहे. उदाहरणामध्ये आपण सोड्याचे, चांदीचे जर आपण काय केले अणु केले आपण सूक्ष्म कणामध्ये नांडलं तर त्यांची जर आपण सर्वे केला किंवा त्याचा अभ्यास केला बारकाईने स्टडी केली तर एक लक्षात येईल की सोन्याचे कण हे चांदीच्या कणाचे वेगळेच राहणार आहे. म्हणजे प्रत्येक पदार्थ म्हणजे मूलद्रव्यातील जे अणु असतात ते एकमेकांपासून कसे असतात वेगळे असतात. त्याचे गुणधर्म तंतोतंत नसतातच, अगदी अपोजिट म्हणजे वेगळे गुणधर्म असतात. हे यावरून कन्सेप्ट क्लिअर होते. नाउ these are the four important properties of the elements. Do you understand? तर तुम्हाला मूलद्रव्य म्हणजे काय हे जर तुम्ही व्यवस्थित या ठिकाणी चार कन्सेप्ट या तुम्ही पूर्ण लक्ष देऊन जर ऐकला असाल लिहिला असाल तर तुमच्या लक्षात येईल की एलिमेंट म्हणजे काय. ओके, नाउ these are the properties of element. तुम्हाला गुणधर्म समजले सर्वांना? ओके, the next concept is now do you know student how many are the elements? पुढे we see आपल्याला सध्या एकूण किती या ठिकाणी मूलद्रव्य आढळलेले दिसतात? नाव गिव्ह आन्सर. देयर आर 180. तर सध्या 118 या ठिकाणी एकूण मूलद्रव्य आहे. नाव ऑफ देम नॅचरल एलिमेंट्स आर 92 and man-made elements are 26. Natural elements are 92, man-made elements are 26. Now the addition of both is 180. म्हणजेच निसर्गाने बनवले किती मूलद्रव्य आपल्याला आढळतात सध्या? 92. आणि मानवाने या ठिकाणी लॅब मध्ये किती तयार केलेले? 26. म्हणजे एकूण झाले 118. म्हणजे सध्या आपल्याकडे 118 मूलद्रव्य आहेत. हे तुम्हाला आकडे लक्षात ठेवावी लागेल. हे सगळ्यांना समजलं? ठीक आहे. नाउ द नेक्स्ट इज डू यू नो चिल्ड्रन? तुम्हाला माहित आहे का the first scientist, the great scientist is Democritus. Now Democritus is a great scientist. Now he named the smallest particle. He gave the name of the smallest particle is atom. मग तुम्हाला माहित होतं का की atom हे नाव सगळ्यात अगोदर कोणी दिलं? तर ते दिलेलं आहे डेमोक्रिटस. डेमोक्रिटसने
सर्वात लहान कणाला सर्वात प्रथम अणु म्हणजेच ॲटम हे त्याने नाव दिलं होतं. ॲटम वर्ड वी टेक फ्रॉम द ग्रीक वर्ड, म्हणजे हा ॲटम शब्द ॲटोमस या ग्रीक शब्दापासून तयार झालेला आहे. ओके, नाव द सेकंड सायंटिस्ट इज जॉन डाल्टन. Now we will learn some information about him. First is he proposed that atoms cannot be created or divided or destroyed. मग जॉन डाल्टनने काय सिद्ध केलं की अणु जे आहेत ते आपण स्वतः क्रिएटेड, स्वतः आपण निर्माण करू शकत नाही, किंवा त्याचं एक जो अणु आहे सिंगल अणू आपण डिवाइड करू शकत नाही, किंवा डिस्ट्रॉय जो सिंगल अणु आहे सूक्ष्म तो आपण नष्ट करू शकत नाही. म्हणजे विचार करा, सर्वप्रथम जॉन डाल्टनने सर्वे केला की अणु हा सर्व सूक्ष्म कण आहे ज्याला आपण तयार करू शकत नाही, त्याला वेगळं करू शकत नाही, किंवा त्याचे भाग करू शकत नाही, किंवा त्याला आपण नष्ट करू शकत नाही, कारण तो एवढा लहान आहे की दिसतच नाही. त्यामुळे आपल्याला त्यामध्ये काही चेंजेस करता येत नाही. हे सगळं अगोदर सिद्ध केलं जॉन डाल्टन. द नेक्स्ट इज he used certain symbols to represent the elements, like symbol, this symbol is used for copper, this symbol is used for sulfur. म्हणजे जॉन डाल्टन आणखी काही गोष्टी घडवल्या त्यामध्ये त्याने मूलद्रव्यासाठी त्याने काही विशिष्ट प्रकारच्या संज्ञा वापरल्या. त्यामध्ये सी साठी त्याने वापरले, कॉपर साठी त्याने सी संज्ञा वापरली, सल्फर साठी त्याने प्लस अधिकची संज्ञा वापरली. अशा त्याने काही संज्ञा वापरलेल्या. Okay, now do you understand some information about the Democritus and John Dalton? तर तुम्हाला Democritus आणि जॉन डाल्टन थोडीशी माहिती कळाली. ओके, द नेक्स्ट पॉइंट घेऊया आपण मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन. मीन्स ऑक्सिजनचा रेणू. म्हणजे ऑक्सिजन, हवेमध्ये ऑक्सिजन एक सर्वांना माहित आहे, पण ऑक्सिजन जे आढळतं हवेमध्ये ते कशा पद्धतीने आढळते हे तुम्हाला माहित आहे का? नाहीये. तर ते मॉलिक्यूल ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजन हे रेणूच्या स्वरूपात आढळतं. म्हणजे प्रत्येक आपण पाहतो पदार्थ हा ॲटम स्वरूपात आढळतो, परंतु ऑक्सिजन हा मॉलिक्यूल स्वरूपात आढळतो. ठीक आहे, मग डेफिनेशन पाहूया. व्हॉट इज द मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन? ऑक्सिजन इज प्रेझेंट इन एअर इन द फॉर्म ऑफ पेअर्स ऑफ ॲटम्स. म्हणजेच ऑक्सिजनचा रेणू म्हणजे काय? ऑक्सिजन इज प्रेझेंट इन द एअर इन द फॉर्म्स ऑफ पेअर ऑफ ॲटम्स. म्हणजेच ऑक्सिजन हा स्वतंत्र आढळत नाही. म्हणजे ऑक्सिजन हा स्वतंत्र आढळत नाही, तर ऑक्सिजन दोन ऑक्सिजन या ठिकाणी दोन ऑक्सिजनचे अणू एकत्र येऊन ते रेणू स्वरूपात म्हणजे एक रेणू स्वरूपात ऑक्सिजन आपल्याला हवेमध्ये आढळतो. म्हणजे या पद्धतीनं ऑक्सिजन. मग आणखी तुम्हाला या ठिकाणी कोणते असे एलिमेंट्स आहेत जे आपल्याला हवेमध्ये या ठिकाणी ऑक्सिजन सारखंच या ठिकाणी मॉलिक्यूल स्वरूपात आढळतात? तुम्हाला माहिती आहे का? नाही? पहा, त्यामध्ये ऑक्सिजन आहे O2, हायड्रोजन H2, क्लोरीन Cl2, क्लोरीन Fe2. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी आणखीनही काही उदाहरणं सांगता आली पाहिजे. म्हणजे परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की तुम्हाला दोन असे काही उदाहरणं सांगा, 2-3 की जे रेणू स्वरूपात हवेमध्ये आढळतात. तर ते तुम्हाला सांगता येतील. ऑक्सिजन, हायड्रोजन, क्लोरीन. ओके, हा पॉइंट समजला सर्वांना? ठीक आहे. द नेक्स्ट इज सिम्बॉल ऑफ एलिमेंट्स. मीन्स मूलद्रव्याची संज्ञा. म्हणजे मूलद्रव्याचं शॉर्ट फॉर्म म्हणजे काय? द स्पेसिफिक शॉर्ट फॉर्म that used to denote the name of element. What is the symbol? The specific short form that used to denote the name of element. मूलद्रव्य संज्ञा म्हणजे काय? तर मूलद्रव्याचा निर्देश करण्यासाठी आपल्याला मूलद्रव्याचा निर्देश करण्यासाठी म्हणजे मूलद्रव्याचे अक्षर हे लांब असतात, मग ते शॉर्ट फॉर्म मध्ये आपल्याला लिहिता याव्यात, ओळखता याव्यात, मग त्याचे जे संक्षिप्त रूप आहे त्याला मूलद्रव्याची संज्ञा म्हणतात. मूलद्रव्य समजलं? फॉर एक्झाम्पल, सिम्बॉल ऑफ ऑक्सिजन इज O, सिम्बॉल ऑफ नायट्रोजन इज N, सिम्बॉल ऑफ हायड्रोजन इज L, सिम्बॉल ऑफ झिंक इज Zn, सिम्बॉल ऑफ कॅल्शियम इज Ca. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला 118 सिम्बॉल तुम्हाला 10वी पर्यंत पाठ करायची सर्वांना आहेत. तर 7वीला किंवा तुम्हाला एक 25% या ठिकाणी म्हणता येईल 25 ते 30 तरी तुम्हाला काय करावं लागतील? संज्ञा पाठ करायला लागतील. हा तुमचा एक्स्ट्रा होमवर्क आहे. सर्वांनी काय करायचं? सर्च करून या ठिकाणी
118 मूलद्रव्य संज्ञा सिंबल ऑफ एलिमेंट हे सर्वांनी वहीमध्ये लिहून काढायचे आहे. ठीक आहे. नाउ द नेक्स्ट कन्सेप्ट इज टाइप्स ऑफ एलिमेंट्स. नाउ देयर आर टू टाइप्स ऑफ द एलिमेंट्स. मग मूलद्रव्याचे प्रकार आपण किती घेऊ लागलो? मूलद्रव्याचे प्रकार मुख्यतः दोन आहेत. फर्स्ट इज मेटल्स अँड सेकंड इज नॉन मेटल्स. मग मूलद्रव्य मुख्यतः दोन या ठिकाणी पदार्थ स्वरूपात आढळतात. एक आहे मूल धातू आणि दुसरा आहे अधातू. म्हणजे मूलद्रव्याचे प्रकार कळायचे सगळ्यांना, धातू आणि अधातू. नाउ व्हॉट इज मीन बाय मेटल्स? धातू म्हणजे काय? एलिमेंट्स that show some special properties like density, ductility, sonority, electricity, heat, etc. म्हणजे धातू कशाला म्हणायचं की ज्या मूलद्रव्यामध्ये विशिष्ट प्रकारचे गुणधर्म असतात. मग ते वाहकता असेल, सुवाहकता असेल, तन्यता असेल, वर्धनीयता असेल किंवा उष्णता असेल, असे वेगवेगळे गुणधर्म ज्या मूलद्रव्यात आढळतात त्याला धातू म्हणतात. फॉर एक्झाम्पल गोल्ड, सिल्वर, आयर्न, कॉपर एक्सेट्रा. म्हणजे धातू मला माहिती आहे लोखंड आहे, तांबे आहे, चांदी, सोने, झिंक आहे, हे सगळे काय धातू आहेत. ठीक आहे. मग धातू एक असं क्लिअर सगळ्यांची. मग आपण पाहतोय आता अधातू. व्हॉट इज मीन बाय नॉन मेटल्स? एलिमेंट्स दॅट डू नॉट शो सम स्पेशल प्रॉपर्टी ऑफ द मेटल्स आर कॉल्ड नॉन मेटल्स. मग अधातू म्हणजे काय की ज्या मूलद्रव्यामध्ये धातूचे विशेष असे गुणधर्म नसतात. मग त्याच्यामध्ये वाहकता नसेल, तन्यता नसेल, वर्धनीयता नसेल, सुवाहकता नसेल किंवा उष्णता नसेल, असे वेगवेगळे गुणधर्म जर नसतील तर तो अधातू. फॉर एक्झाम्पल आपल्याला येते ऑक्सिजन, हवेतले वायू आहेत आपल्याला माहिती. ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, हायड्रोजन आहे, क्लोरीन आहे. त्याशिवाय आपल्याला सोडियम असे काही घटक आहेत जे अधातू स्वरूपामध्ये येतात. मग हे तुम्हाला याचे काही उदाहरण लक्षात ठेवावे लागतील. तर अशा पद्धतीनं हा पॉईंट लक्षात आलाय. टाइप्स ऑफ एलिमेंट्स. देयर आर टू टाइप्स, मेटल्स अँड नॉन मेटल्स. मूलद्रव्ये दोन प्रकारचे असतात. आता या ठिकाणी लोखंड आहे, हा या ठिकाणी आपण डायस घेतला आहे, हा डेक्स आहे, तो कशापासून बनलेला आहे? लोखंडापासून. म्हणजे आयर्न म्हणजे लोखंड हा काय झाला धातू, ऑक्सिजन नायट्रोजन हा काय झाला अधातू. कळालं सगळ्यांना मग? ओके. तर आपण आज जवळपास हा घटक अतिशय सोप्या पद्धतीने पाहत आहोत जो केमिस्ट्रीचा घटक आहे. आपण तुम्हाला मागे व्हिडिओ सांगितलेलं आहे की रसायनशास्त्र म्हणलं की थोडंसं आपल्याला अवघड विषय जातो, पण आपण सोप्या पद्धतीनं नोट्स काढून शिकला आणि सखोल या ठिकाणी जर अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला रसायनशास्त्र सोपा वाटेल. ठीक आहे. तुम्ही कंटिन्यू आपण हा पाठ पुढे नेणार आहोत.